सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पिहू आणि श्री दोघेजण शिवनाथ आणि उमाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असतात. तेव्हा शिवनाथ नेहमीप्रमाणे इकडे तिकडे बघत असतो. तेव्हा मंदा मावशी म्हणते, ए साहेबा, अरे काय असं इकडे तिकडे बघतोस? पोरं तुझा आशीर्वाद घ्यायला आलेत ना, त्यांना चांगला आशीर्वाद दे. तो म्हणतो, कोण मी? तेव्हा मंदा मावशी म्हणते, हो तूच. आशीर्वाद द्या साहेबा. आता जास्त इथे ॲक्टिंग करू नको. लहानपणी मी तुझं. तेव्हा तो म्हणतो, हो मला माहिती आहे. तिला म्हणायचं असतं, लहानपणी मी तुझं ढुंगान धुतलंय. तेव्हा तू लगेच तिला गप्प करतो. तेव्हा मंदा मावशी म्हणते, घ्या रे घ्या पोरांनो, आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे लगेच उमा म्हणते की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि शिवनाथ म्हणतो की बरं होऊ दे सगळं. तेव्हा मंदा मावशी म्हणते, अरे बाबा, आत्तापर्यंत सगळं बरंच आहे, चांगलं होऊ दे म्हणायचं. तो म्हणतो, ठीक आहे, चांगलं होऊ दे सगळं. आणि मग तो गोडाऊनला जायला तयार होतो. तेव्हा इथे मंदा मावशी म्हणते, ए पिहू, चल माझ्याबरोबर, मी तुझी ओटी भरणार आहे. मी ओटी भरण्याचं सगळं सामान घेऊन आले. त्यानंतर छाया म्हणत असते, तुम्हाला माहिती आई, माझ्या बाई नेहमी म्हणायच्या की छाया, लग्न झाल्यानंतर आपण सासरचं होऊन जायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा सोप्या होतात आणि संसार सुखाचा होतो. मी तसंच केलं. मी सासरची होऊन गेले, पण या लोकांना मात्र माझी किंमत नाही. तेव्हा इथे माई म्हणतात, असं का म्हणतेस ग छाया? मला आहे ना तुझी किंमत. तेव्हा छाया म्हणते, तसं नाही हो सासूबाई, नवऱ्याला सुद्धा आपली किंमत पाहिजे ना. तेव्हा इथे छाया म्हणते, पण खरंच सांगू का, आज मी पिहूला बघितलं ना, मला खरंच खूप अभिमान वाटला तिचा. कशी पदर खोचून आपल्या सासऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली होती ना ती. मलासुद्धा आहे ना अशीच सून पाहिजे. या घरामध्ये आल्यानंतर माझ्या बाजूने बोलणारी, माझ्यासाठी भांडणारी सून पाहिजे मला. तेव्हा ती म्हणते की छाया, नाही हे तू बरोबर बोलतेस की तुला अशी सून पाहिजे, पण त्यासाठी आपलं नाणंसुद्धा खणखणीत पाहिजे ना. रुद्रचं वागणं दिवसेंदिवस कसं होत चाललंय बघितलंस ना तू. त्या पद्माचा ऐकतो आणि चुकीचा वागतो. तेव्हा तिथे आता छाया म्हणत असते, नाही, रुद्रला मी समजावणार आहे. तेव्हा इथे रुद्र येतो आणि म्हणतो, काय झालं, माझ्याबद्दल काय बोलताय तुम्ही? तेव्हा छाया म्हणते, रुद्र, एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, आता तू मोठा झाला आहेस, तुझं लग्नाचं वय झालं आहे. आता आहे ना स्वतःच्या डोक्याने विचार करायला शिक. तो म्हणतो, आई, अगं मी स्वतःच्याच डोक्याने विचार करतोय ना, माणूस दुसऱ्यांच्या डोक्याने कसा विचार करणार? तेव्हा छाया म्हणते, हे बघ, मला हे म्हणायचं आहे की तू तुझ्या आत्तीचं ऐकणं जरा बंद कर. आत्ती जे काही चुकीचं सांगते ना, ते ऐकायचं नाही. अरे त्या श्रीधरकडे बघ, किती गुणी मुलगी आणली त्याने सून म्हणून. कशी मगाशी खंबीरपणे तिच्या सासऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. मलासुद्धा अशीच सून हवी. या घरामध्ये आल्यानंतर ती माझ्या बाजूने बोलेल, माझ्यासाठी भांडेल, ती माझ्यासाठी स्टँड घेईल. मला अशीच सून हवी आहे. या घरामध्ये तुझ्या आत्याच्या पुढे कुणाचं चालतं का? पण आता यापुढे या घरात माझं चाललं पाहिजे, कळलं तुला? तेव्हा तू मला आवडेल अशी सून आणायची. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आई, तू आता काहीच बोलू नकोस. खरं तर आत्ती जे काही करते ते बरोबर करते. त्या समोरच्या माणसांना आहे ना चांगला धडा शिकवला पाहिजे, असं आता रुद्र म्हणत असतो. तेव्हा छाया म्हणते, काय करायचं या पोराचं? प्रेमाने सांगा, ओरडून सांगा, ऐकणार म्हणून नाही. आणि ती रागारागाने कांदा कापायला सुरुवात करते. त्याचबरोबर इथे मामा, बंटी मामा आणि राघव दोघेजण शिरा खात असतात. तेव्हा बंटी मामा स्वतःचा पण शिरा खातो आणि राघवचा सुद्धा खायला घेतो. त्यानंतर तो म्हणतो, वा, काय शिरा झालाय वा. तेव्हा राघव म्हणतो, हो मामा, शिरा तर मस्तच झालाय. तेवढ्यात तिथे पिहू येते आणि म्हणते, बंटी मामा हे घ्या, प्रसादाचा शिरा. तेव्हा ते म्हणतात, अरे वा, प्रसादाचा शिरा अजून घेऊन आलीस का? बरं झालं, बरं झालं. प्रसादाचा शिरा म्हणजे ताईच्या हातचाच खायला मस्त. काय भारी झाला शिरा. मी इथे शिरा ताणून ताणून सगळ्यांना सांगू शकतो की शिरा खायचा तर आमच्या ताईच्या हातचा. तेव्हा पिहू म्हणते, पण बंटे मामा, आजचा शिरा तर मी केला आहे ना. तेव्हा तो म्हणतो, काय, आजचा शिरा तू केला आहे सुनबाई? खरंच पिहू, शिरा खरंच खूप छान झाला आहे. मी डब्यातला सुद्धा खाऊ शकतो. तेव्हा ती म्हणते, नाही नाही,
डब्यातला शिरा तुमच्यासाठी नाही बंटी मामा, समोरच्या घरातल्यांसाठी आहे. आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा झाली आहे, त्या घरातसुद्धा जीवाला जीव देणारी माणसं आहेतच की. तेव्हा तुम्ही तिथे जा आणि हा प्रसादाचा शिरा त्यांना द्या. तेव्हा बंटी मामा म्हणतो, काय समोरच्या घरात घेऊन जाऊ? ती म्हणते, हो. राघव म्हणतो, वहिनी बरोबर बोललीस तू, तू तर अगदी सिक्सरच मारलास ग. तेव्हा ती म्हणते, हो ना, नाही समोरची माणसंसुद्धा चांगलीच आहेत की, मग त्यांना गोड करायला इथे आता घरातला शिरा नको का? तेव्हा बंटी मामा म्हणतात की ठीक आहे पिहू, मी असा जातो असा येतो, तोपर्यंत तू प्रसादाच्या शिराच्या 2 वाट्या माझ्यासाठी बाजूला काढून ठेव, आल्यानंतर मी खाणार आहे. ती म्हणते ठीक आहे मामा, मी काढून ठेवते, तुम्ही जा हा शिरा देऊन या. त्यानंतर पिहू म्हणत असते, काय मग राघव भाऊजी, तुम्हाला आवडला ना शिरा? तो म्हणतो, हो बहिणी, मला तर खूप आवडला. तेव्हा पिहू म्हणते, मग तुम्हाला सुद्धा देऊ का एका डब्यामध्ये शिरा? तेव्हा तो म्हणतो, कशाला, मी इथे खाल्ला. ती म्हणते, नाही, तुम्हाला सुद्धा कुठल्या तरी तुमच्या आवडत्या व्यक्तीला, जवळच्या व्यक्तीला शिरा द्यायचा असेल की प्रसादाचा. तो म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे माझं. तेव्हा राघव इथे आता वहिनीला खरं सांगत असतो, पण पिहू त्याला चिडवत असते. पिहू म्हणते, राघव भाऊजी, तुम्ही कॉलेजला असे केस उडवत जाता, मग आता कॉलेजला जाता जाता 2-3 मुली तरी तुमच्या प्रेमात पडतच असतील, मग आता त्यातलीच एखादी तुम्हाला सुद्धा आवडत असेलच की. तो म्हणतो, नाही आहे वहिनी, असं काही नाही आहे. तेव्हा इथे पिहू म्हणते, हे बघा भाऊजी, आता श्रीधरचं असं काही असेल असं तुम्हाला वाटलं होतं का? पण आमचं कॉलेजपासून प्रेम होतं, तुम्हाला माहिती नव्हतं ना, मग तुमचं तसं असेल की. राघव म्हणतो, नाही वहिनी, माझं तसं काय बी नाही, तुम्ही नको ते मला विचारू नका, आणि तो सरळ निघून जातो. त्यानंतर इथे पद्मा म्हणत असते की भास्कर, सगळं प्लॅनिंगनुसार अगदी चांगलं सुरू होतं, पण त्या शिवनाथला पोलीस काही घेऊनच गेले नाही. मी तर बॅनरसुद्धा छापायला काढले होते, पण सगळा प्लॅन फसला आपला. तेवढ्यात तिथे बंटी मामा येतो आणि म्हणतो, हे घ्या, प्रसादाचा शिरा घेऊन आलोय. तेव्हा इथे पद्मा म्हणते, बंटी, तुझी एवढी हिंमत की त्या घरामध्ये शिजलेला प्रसादाचा शिरा तू इथं घेऊन आलास? तो म्हणतो, हा मग काय झालं, प्रसादाचा शिरा येतो, आणि तुला नसेल खायचं तर नको खाऊ ना. ती म्हणते, हल्ली तुझी जीभ खूपच जास्त चुरू चुरू चालायला लागली हा बंटी. तेव्हा बंटी म्हणतो, हा मग काय, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद आहे, तुमच्यासाठी आणलाय, तू वाटेल तसं बोलतेस. तेव्हा इथे लगेच छाया म्हणते, अरे वा बंटी भाऊजी, तुम्ही प्रसादाचा शिरा आणलात ना? सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसादाचा शिरा, त्याला कधी मी नाही बोलायचं नाही, नाहीतर घरामध्ये दलिंद्री येते. नाही बाबा, मला नको माझ्या घरामध्ये दलिंद्री, द्या बरं इकडे तो प्रसादाचा शिरा, आम्ही खातो. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, हे सुद्धा तुझ्या शाळेतल्या लाडक्या बाईंनीच सांगितलं असेल नाही का? ती म्हणते, भाई, बाईंनीच सांगितलंय, आणि काय बी चुकीचं सांगितलं नाही. घरासाठी, संसारासाठी जे महत्त्वाचं असेल ना, ते त्यांनी मला सगळं सांगितले, कळलं? प्रसादाचा शिरा मी खाणार आहे, कारण का सत्यनारायणाच्या प्रसादाला कुणी बी नाही म्हणायचं नाही, म्हणून मी खाणार आहे. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, हे बघ, जास्त बोलू नकोस, कळलं ना? आधीच इथे माझ्या डोक्याचं भजीपाव झालं आहे, त्याच्यामध्ये अजून तू आता मसाला मारू नको. त्यानंतर इथे आता छाया म्हणते, आहो, तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही नका खाऊ, पण आम्ही खाणार आहोत. एक काम करा बंटी भाऊजी, वाटा बरं सगळ्यांना तुम्ही तुमच्या हाताने प्रसादाचा शिरा. तो म्हणतो, हो वाटतो की. आणि तेवढ्यातच पद्मा आणि भास्कर हे दोघेजणं त्या ठिकाणावरून निघून गेलेले असतात. आणि तेव्हा इथे बंटी आता माईला, आपल्या वहिनीला प्रसादाचा शिरा देतो. दोघींनासुद्धा खूप आवडतो. तेव्हा इथे माई म्हणतात की माझ्या उमाच्या हातचा प्रसादाचा शिरा म्हणजे खूपच भारी. तेव्हा बंटी म्हणतो, पण आई, तुला एक गोष्ट सांगू का, आजचा प्रसादाचा शिरा आहे ना, तुझ्या नाचसुनेने बनवला आहे, नाचसुनेने. ती म्हणते, काय, खरंच? माझी तर इथे सून माझ्या लेकीप्रमाणे सुगरण निघाली. त्यानंतर तिथे येते ती म्हणजे अन्विता. अन्विता म्हणते, हे काय, प्रसादाचा शिरा? तेव्हा तिलासुद्धा शिरा दिला जातो. ती पण तो शिरा आवडीने खाते आणि म्हणते, बरं ठीक आहे, मी कॉलेजला जाते, मला उशीर होतोय. आणि ती तिथून आता निघून गेलेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता पद्मा ही रागाने निघून गेलेली असते आणि भास्करसुद्धा. मात्र घरातल्या सर्वांनी तो शिरा खाल्लेला असतो. तेव्हा उमा म्हणते, गुरुजी, हे घ्या तुमचा शिदा आणि ही तुमची वर्गणी, आणि ती पाया पडून आशीर्वादसुद्धा घेते. त्यानंतर इथे गुरुजी म्हणतात, बरं ठीक आहे,
आता मी निघतो. आता लवकरात लवकर मोठ्या मुलाच्या लग्नाचं बघा, त्याचं लग्न उरकून टाका. तेव्हा इथे लगेच उमा म्हणते, हो, त्याच्यासाठी आम्ही मुलगी बघतच आहोत. तुमचा आशीर्वाद असू द्या आणि माझ्या मुलाचं चांगलं होऊ द्या. त्यानंतर उमा म्हणते की गुरुजी थांबा, मी राघवला सांगते तुम्हाला सोडायला. तेव्हा ती म्हणते, राघव गुरुजींना त्यांच्या घरीपर्यंत सोडणार आहे. तो म्हणतो, हो ठीक आहे आईने घेऊन जातो ना. तेव्हा तो आपली गाडी काढतो आणि स्कूटरवरती घेऊन जात असतो. तेवढ्यातच गुरुजी म्हणतात, ए राघव बाबा, नाही हा, मला तुझ्या ह्या दुचाकीवरती काही बसता येणार नाही आहे, मला नाही जमणार ते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे गुरुजी, चला तुमच्यासाठी रिक्षा बघतो. एक सिट्टी मारली तर रिक्षा थांबेल, चला. तेव्हा इथे आता अन्वितासुद्धा त्याच रिक्षात बसते, कारण तिनेसुद्धा सेम रिक्षालाच हात केलेला असतो. त्यानंतर इथे राघव म्हणतो, ए चल चुचून रे, रिक्षातून उचल. आम्ही ज्या रिक्षामध्ये बसलो आहे त्या रिक्षात तुला येऊन बसायची काय गरज होती? चल उतर बरं. ती म्हणते, मी नाही उतरणार, मला कॉलेजला जायला उशीर होतो आहे आणि तसं बी तुझ्यामुळेच माझी गाडी गॅरेजमध्ये, कळलं ना, त्यामुळे मी उतरणार नाही. राघव म्हणतोय, एकदा सांगून कळत नाही का, रिक्षाला सगळ्यात आधी हात मी केला होता, त्यामुळे रिक्षा आमच्यासाठी थांबली. चल उतर बरं, उतर. तेव्हा इथे अन्विता म्हणते, अजिबात नाही, मी अजिबात उतरणार नाही आहे. तुम्ही दोघेजण उतरा चला, पण मी काही उतरणार नाही. त्यानंतर इथे गुरुजी म्हणतात, अरे पण बाळांनो, काय चालले तुमचं, काही सांगाल का? तेव्हा इथे अन्विता म्हणते, गुरुजी अहो आता तुम्हीच बघा ना, मला कॉलेजला जायला उशीर होतोय आणि हा मला रिक्षातून उतरायला सांगतोय. तो म्हणतोय, चल उतर, चल उतर. अजिबात माझ्या रिक्षामध्ये बसायचं नाही, ह्या रिक्षाला आधी हात मी केला आहे. ती म्हणते, राघव जास्त बोलू नको, आत्ताच सांगते मी तुला. तेव्हा बंटी मामा आणि पिहू तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं? तेव्हा राघव म्हणतो, वहिनी अगं ही बघ ना, ही मला वाटेल तसं बोलत असते कधी पण, आता पण आमच्या रिक्षामध्ये बसले आणि माझ्याबरोबर वाद घालते. ती म्हणते, चुचून रे गप्प बस. तेव्हा पिहू वाकून बघते आणि म्हणते, अन्विता तू? तेव्हा ती म्हणते, अन्विता माझ्या राघव भाऊजींना काही बोलायचं नाही आहे. तेव्हा अन्विता म्हणते, काय गं तू पण? 2 वेळा मी तुझी बाजू घेतली, तुला मी मदत केली आणि तू ह्या राघवचीच मदत करत असतेस, त्याचीच बाजू घेत असतेस. तेव्हा पिहू म्हणते, हे बघ अन्विता, तू आमची शेजारीण आहेस आणि शेजारणीने एकमेकांची मदत करायची असते. पण एक गोष्ट तू मला सांग, तू माझी मदत केलीस त्यासाठी थँक्यू सो मच, मी तुला मनापासून थँक्स म्हणते. पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या राघव भाऊजींना वाटेल ते बोलशील. खरं सांगते अन्विता, तू माझ्या राघव भाऊजींना खूपच जास्त बोलतेस हा, एवढं पण बोलत जाऊ नये माणसाने. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे वा, राघवची बाजू घेऊन कुणीतरी भांडणारी आली अन्विताबरोबर. त्यानंतर इथे गुरुजी म्हणत असतात, हे दोघेजण असेच सारखे भांडत असतात का? तेव्हा बंटी मामा म्हणतात, काय सांगू तुम्हाला, अहो गुरुजी सारखे भांडत असतात ते दोघेजणं. तेव्हा इथे आता लगेच अन्विता म्हणते, गुरुजी हा दिसतो तेवढा आहे ना साधा भोळा नाही आहे, खूपच हे बेडगा आहे, हे बेनं, याला सरळ करायला ना तर मीच हवी. तेव्हा इथे राघव लगेच म्हणत असतो, मीच हवी काय मीच हवी, या जन्मात आहे ना तुला माझ्यापेक्षा चांगलं कोणी ओळखूच शकत नाही. तेव्हा गुरुजी म्हणतात, अरे मग चांगलं आहे ना हे, ही म्हणाली की ही तुला सरळ करू शकते आणि तू तिला चांगलं ओळखतोस, मग तुम्ही दोघेजणं आता एकमेकांच्या पत्रिका बघा आणि दोघेजणं एकमेकांबरोबर लग्न करा, म्हणजे तुमचा संसार आहे ना तो सुखाचा होईल. तेव्हा अन्विता म्हणते, काय लग्न आणि ह्याच्याबरोबर, याला ना मी कधीच सोडणार नाही. तेव्हा पिहू म्हणते, मग नका सोडू ना दोघंजणं, म्हणजे एकमेकांना नका सोडू तुम्ही, नंतर किती भांडायचं आहे ते भांडा, पण आता तुम्हाला उशीर होतोय की नाही, आता याच्यावरती काहीतरी तोडगा काढा. तेव्हा इथे पिहू म्हणत असते की आमची तर इच्छा आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांना सोडलं नाही पाहिजे. त्यानंतर इथे गुरुजींना म्हणतात बंटी मामा की ही आहे ना ती राघवच्या मामाची मुलगी आहे आणि राघव तिच्या आत्याचा मुलगा लागतो. तेव्हा गुरुजी म्हणतात, अरे वा, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही, हे दोघेजणं लग्न करूच शकतात नाही का. त्यानंतर इथे आता सरळ गुरुजी बाजूने रिक्षा काढतात आणि निघून जातात. तेव्हा इथे अन्विता म्हणत असते, ए चुचुंद्र्या, ए बेडक्या, मी या रिक्षातूनच जाणार. आणि रिक्षा सरळ निघून गेल्यानंतर ती म्हणते, हे बघ, तुझ्यामुळे रिक्षा गेली ना. तेव्हा रिक्षा अशी कशी गेली मला न घेता? बंटी मामा म्हणतात की अशी अशी मागे गेली आणि सरळ बाजूने निघून गेली.
त्यानंतर इथे पिहू म्हणत असते, पण अन्विता, अगं मग एक काम करूया ना, तू काळजी करू नको. राघव भाऊजी आहेत ना, राघव भाऊजी देतील की तुला रिक्षा थांबवून, नाहीतर ते सोडतील की तिला. राघव म्हणतो, कोण मी? चल हाट. आणि सरळ तो तिथून आता निघून जातो. त्यानंतर इथे अन्विता म्हणते, सोडणार नाही तुला राघव, तुझ्यामुळे माझी रिक्षा गेली. आणि ती सुद्धा रागानेच तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, वेदा माधवला म्हणत असते की दादा आपण करूया ना रे, आपल्या वहिनीला सरप्राईज देऊया. तेव्हा तो म्हणतो, ए बाई, मी असं काही करणार नाही या. उगाच जर आप्पांना कळलं ना तर मला या सगळ्या गोष्टींमध्ये काही पडायचंच नाही आहे. तेव्हा वेदा म्हणते, असं का म्हणतोयस तू? ती बिचारी आपल्या घरी आली आहे, लग्न झाले, मग आपण तिला सरप्राईज द्यायला नको? तेव्हा राघव म्हणतो, वेदा पण नक्की काय करायचं आहे की आपण, ते सांगशील का मला? तेव्हा इथे वेदा म्हणते, ये इकडे. आणि ती त्याच्या आता कानामध्ये एक गोष्ट सांगते. तो म्हणतो, अरे वा, ही तर खूप चांगली आयडिया आहे, मला आवडली. ती म्हणली, आवडली ना? तेव्हा माधव म्हणतो, वा, कुणाला सांगितलंस तू? या राघवला? आता तो केल्याशिवाय काही गप्प बसणार आहे का? तेवढ्यातच इथे राघव म्हणतो, पण ही आयडिया कुणाची आहे? तेव्हा वेदा म्हणते, आजीची. तो म्हणतो, अरे वा आजी, खूप चांगली आयडिया आहे तुझी. ती म्हणते, आहे की नाही चांगली आयडिया? अरे बाबा, माझ्या डोक्यात अजून खूप असे खेळ आहेत, तुम्हाला हवे असतील ना तर अजून थोडे जास्त खेळ मी तुम्हाला सांगू शकते. तेव्हा वेदा म्हणते, नाही, खूपच चांगली कल्पना आहे तुझी आणि आपण ते करणारच आहोत. तेव्हा आजी म्हणते, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता खेळाची सगळी तयारी करून ठेवा, मी खालच्या आळीला जाऊन येते. लवकर येते हा मुलांनो, तुम्ही लवकरात लवकर फक्त तयारी सुरू करा, असं आता सांगितलेलं असतं. तेव्हा बंटी मामा म्हणतो, मला पण सांगा ना. तेव्हा राघव म्हणतो, मी सांगतो. आणि राघव आता बंटी मामाला सांगतो की आपल्याला काय खेळ खेळायचे आहेत ते. बंटी मामा म्हणतो, अरे वा वा, खरंच खूप छान. तेव्हा माधव म्हणतो, हे बघा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, पण मी अजिबात तुमच्यात नाही या, मला सोडून तुम्ही जे काही करायचं आहे ते करा. तेव्हा वेदा म्हणते, दादा असं काय रे, आपण सगळेजण जर एकत्र आलो तर किती चांगल्या पद्धतीने खेळ होतील. हे बघ, आप्पा तसे पण गोडाऊनला गेलेत ना, आप्पा इथे नाही आहेत, मग आपण खेळ खेळूया ना. त्यानंतर इथे आता उमा कामं करत असते. उमा इथे घरामध्ये सगळे आवराआवर करत असते. आणि तेव्हा राघव आणि बंटी मामा दोघेजण खिडकीतून आपल्या इथे आईकडे बघत असतात. तेव्हा राघवच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला असतो आणि तो आता आपल्या आईकडे बघून तो प्लॅन आता तिलासुद्धा सांगणार असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता श्री इथे पिहूचे डोळे झाकून तिला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो, सरप्राईज आहे. आणि सगळेजण म्हणतात की सरप्राईज. तेव्हा पिहू डोळे उघडून बघते तर काय, समोर आता सगळे खेळाची तयारी सुरू करून ठेवलेली असते. आणि त्यानंतर ती सगळी तयारी बघून पिहूला खूपच जास्त छान वाटतं, पिहूला खूप आनंद होतो. त्यानंतर इथे सगळेजण एक्सायटेड असतात आणि इथे खेळाला आता सुरू होणार असते. त्यानंतर राघव शिट्टी मारतो आणि खेळाला सुरुवात करायला सांगतो. आणि तेवढ्यातच इथे पिहू आणि श्री दोघेजण पाण्यामध्ये हात टाकून अंगठी शोधण्याचा जो काही कार्यक्रम असतो तो सुरू होणारच असतो. तेवढ्यात तिथे आलेली असते वृंदा. ती म्हणते, थांबा. आणि सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. इथे आता लगेचच उमा म्हणते, वृंदा. आणि पिहू आणि श्री बाकीचे सगळे घाबरलेले असतात. तेव्हा इथे राघव म्हणतो, अरे देवा, ही कशाला आता इथे आली? तेव्हा वृंदाला आलेलं बघून काही जणांनाच आनंद होतो तर काही जणांना अजिबात आनंद होत नाही. आणि त्यातला असतो राघव. राघवला खूप आता टेन्शन आलेलं असतं. तो म्हणत असतो, ही इथे उगाच आली. आणि तो तिच्याकडे आता खूपच जास्त रागाने बघत असतो.